18 जानेवारी रविवार मौनी अमावस्येचा दिवस। त्या दिवशी प्रयागराजच्या संगमावरती स्नान करण्यावरून शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि उत्तर प्रदेश प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला। यावेळी शंकराचार्यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली। हा वाद आता इतका वाढलाय की तो थेट शंकराचार्यांच्या पदापर्यंत जाऊन पोहोचलाय। शंकराचार्य म्हणजे हिंदू धर्मातले सर्वोच्च धर्मगुरू, त्यांना जगद्गुरू असंही म्हटलं जातं। स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना उत्तराखंडच्या ज्योतिर्मठाचे शंकराचार्य मानलं जातं। मात्र आता उत्तर प्रदेशच्या प्रशासनानं त्यांच्या या पदावरती शंका उपस्थित केली आहे। प्रशासनानं स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस पाठवून ते शंकराचार्य असल्याचा दावा कशाच्या आधारे करतात असा प्रश्न विचारलाय। यामुळे आता साधू समाज विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार असं चित्र निर्माण झालंय। या मुद्द्यावरून आता राजकारणही तापायला सुरुवात झाली आहे। हा सगळा विषय नेमका काय आहे, शंकराचार्य आणि उत्तर प्रदेश प्रशासनात कशावरून वाद झाला, या वादानंतर प्रशासनानं शंकराचार्यांना काय नोटीस पाठवली, याला त्यांनी काय उत्तर दिलं, मुळात शंकराचार्य पदावरून वाद काय आहे, सगळी स्टोरी जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सगळ्यात आधी मौनी अमावस्येच्या दिवशी काय घडलं ते पाहू। आधी शंकराचार्य यांनी भारताच्या 4 दिशांना 4 मठांची स्थापना केली होती। या मठांच्या प्रमुखांना शंकराचार्य असं म्हटले जातं। स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे उत्तरेकडच्या ज्योतिर्मठाचे शंकराचार्य आहेत। रविवारी मौनी अमावस्येच्या दिवशी ते प्रयागराजच्या संगमावरती स्नान करण्यासाठी पालखीतून जात होते। त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि पायी जाण्यास सांगितलं। मात्र शंकराचार्यांनी याला विरोध केला, ज्यानंतर त्यांचे शिष्य आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली। पोलिसांनी अनेक शिष्यांना ताब्यात घेतलं। एका साधूला मारहाण झाली। यामुळे शंकराचार्य चिडले। शंकराचार्यांनी साधूंच्या सुटकेची मागणी केली। यावर अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलं नाही। आम्ही परत जाणार होतो, पण आता स्नान करूनच जाऊ, ते आम्हाला थांबवू शकत नाही असं शंकराचार्य म्हणाले। शंकराचार्यांनी हातानं अधिकाऱ्यांना बाजूला करायला सुरुवात केली। यामुळे गोंधळ झाला। यानंतर त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। पोलिसांनी देखरेखीसाठी ड्रोन बोलावले। पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि इतर अधिकारीही घटनास्थळी पोहोचले। यानंतर IPS अजयपाल शर्मा यांनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली। त्यांनी शंकराचार्यांच्या शिष्यांना रस्ता मोकळा करण्यास सांगितलं। प्रचंड गर्दी झाल्यामुळे काहीही घडू शकतं असं त्यांचं म्हणणं होतं, पण तरीही शिष्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यामुळे पोलिसांनी शंकराचार्यांच्या सर्व शिष्यांना ताब्यात घेतलं। यानंतर शंकराचार्यांची पालखी संगमापासून 1 किलोमीटर अंतरापर्यंत ओढण्यात आली। या दरम्यान पालखीचं हँडलही तुटलं। या सगळ्या गोंधळामुळे शंकराचार्य संगमावरती स्नान करू शकले नाहीत। या सगळ्या घटनेवर प्रयागराजचे DM मनीष कुमार वर्मा म्हणाले की स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे परवानगीशिवाय पालखीतून आले होते। त्यावेळी संगमावरती मोठी गर्दी होती। त्यांच्या समर्थकांनी बॅरिकेड्स तोडले आणि पोलिसांशी झटापट केली। आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत। दुसरीकडे शंकराचार्यांनी आरोप केला की पोलिसांनी त्यांच्याशी मारहाण करण्यास सुरुवात केली। शंकराचार्य म्हणाले की प्रशासनानं अडवल्यानंतर आम्ही थांबलो होतो। आम्ही त्यांना मदत करण्यास तयार होतो। आम्ही 100 ते 125 लोक आहोत, जे नेहमी एकत्र आंघोळ करतो। आम्ही म्हटलं की एक रांग तयार करतो, ज्यामुळे चेंगराचेंगरी होणार नाही, पण अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही। त्यामुळे आम्ही परतण्याचा निर्णय घेतला। त्याच वेळी काही वरिष्ठ अधिकारी आमच्या संतांना मारहाण करत असल्याचं मी पाहिलं। आम्ही परतत असताना पोलिसांचं पथक आलं आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला, असा आरोप शंकराचार्यांनी केलाय। शंकराचार्यांनी या सगळ्या घटनेसाठी थेट उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला जबाबदार धरलाय। ते म्हणाले, हे सरकारच्या इशाऱ्यावर घडतंय। अधिकाऱ्यांना आम्हाला त्रास देण्याचे आदेश वरून मिळालेत। महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली तेव्हा मी सरकारला जबाबदार धरलं होतं। आता ते अधिकाऱ्यांना बदला घेण्यास सांगत असतील, असा खळबळजनक दावा शंकराचार्यांनी केला। पालखी थांबवणं, शिष्यांना मारहाण, हा सगळा प्रकार घडल्यानंतर चिडलेल्या अविमुक्तेश्वरानंद यांनी त्यांच्या शिबिराबाहेरच आंदोलनाला सुरुवात केली। सोमवारी रात्री 12 वाजता प्रयागराज मेळा प्राधिकरणाचे अधिकारी एक नोटीस घेऊन तिथे पोहोचले, पण शंकराचार्यांच्या शिष्यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला। त्यानंतर मंगळवारी सकाळी अधिकारी पुन्हा शंकराचार्यांच्या शिबिरात आले। त्यांनी गेटवरती एक नोटीस लावली। आता प्रशासनानं या नोटिशीत काय म्हटलं ते पाहू। प्रयागराज मेळा प्राधिकरणानं स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना ज्योतिर्मठाचे शंकराचार्य मानण्यास नकार दिलाय। या नोटिशीत प्रशासनानं अविमुक्तेश्वरानंद यांना विचारलं की ते शंकराचार्य असल्याचा दावा कशाच्या आधारे करतायत। यासाठी प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्याचा दाखला दिलाय। सध्या ज्योतिर्मठाच्या शंकराचार्य पदावरून स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि स्वामी वासुदेवानंद यांच्यात वाद सुरू आहे। हा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे। त्यामुळे आता मेळा प्राधिकरणानं अविमुक्तेश्वरानंद यांना शंकराचार्य मानण्यास नकार दिलाय। आता हा वाद नेमका काय आहे
ते समजून घेणं महत्त्वाचं आहे। या सगळ्याची सुरुवात होते 1941 पासून। त्याआधी जवळपास 168 वर्ष ज्योतिर्मठाच्या शंकराचार्यांचं पद रिकामं होतं। 18व्या शतकात स्वामी रामकृष्ण तीर्थ हे या पदावरती होते, मात्र त्यांच्या निधनानंतर हा मठ अनेक वर्ष निष्क्रिय होता। या काळात अनेक साधू आणि संतांनी शंकराचार्य पदावरती दावा केला। काही काळासाठी बद्रीनाथ मंदिराचे रावल हे ज्योतिर्मठाचे शंकराचार्य मानले जात होते, पण नंतर इतर 3 मठांचे शंकराचार्य एकत्र आले आणि त्यांनी स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांना शंकराचार्य पद स्वीकारण्यास राजी केलं। अशा प्रकारे 11 मे 1941 ला स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांची ज्योतिर्मठाच्या शंकराचार्यपदी नियुक्ती झाली। पुढच्या 10 वर्षात ज्योतिर्मठ हे उत्तर भारतातलं वेदाभ्यासाचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून पुढे आलं। भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डिसेंबर 1952 मध्ये या मठाला भेट दिली होती। पुढे 20 मे 1953 ला शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांचं निधन झालं। त्यानंतर शंकराचार्य पदासाठी जो वाद सुरू झाला तो आजही कायम आहे। 1953 साली ब्रह्मानंद सरस्वती यांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य स्वामी हरिहरानंद सरस्वती यांचं नाव शंकराचार्य पदासाठी समोर आलं, पण त्यांनी यासाठी नकार दिला। त्यानंतर दावा करण्यात आला की ब्रह्मानंद सरस्वती यांनी त्यांच्या मृत्यूच्या 5 महिन्याआधी एक मृत्यूपत्र तयार केलं होतं। ते अलाहाबादमध्ये रजिस्टर्ड होतं। या कथित मृत्यूपत्रात 4 नावं होती। हे 4 जण क्रमानं मठाचे उत्तराधिकारी असल्याचं म्हटलं गेलं। या 4 नावांमध्ये पहिलं नाव स्वामी शांतानंद सरस्वती यांचं होतं। त्यानंतर स्वामी द्वारकेशानंद सरस्वती, स्वामी विष्णुदेवानंद सरस्वती आणि स्वामी परमानंद सरस्वती यांची नावं होती। या आधारे स्वामी शांतानंद सरस्वती यांनी शंकराचार्य पद स्वीकारलं, पण इतर मठाच्या शंकराचार्यांनी त्यांना मान्यता देण्यास नकार दिला। शंकराचार्यांची नियुक्ती मृत्यूपत्राद्वारे होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं। हे मृत्यूपत्र खोटं असल्याचा दावा करण्यात आला। त्यानंतर हा वाद न्यायालयात गेला। यानंतर ज्योतिर्मठाशी संबंधित संघटना आणि काशीतल्या विद्वानांच्या समितीने शंकराचार्य पदासाठी स्वामी कृष्णबोध आश्रमजी महाराज यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, पण त्यांचं 1973 साली निधन झालं। त्यांनी स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना आपलं उत्तराधिकारी घोषित केलं होतं। स्वरूपानंद सरस्वती यांना शंकराचार्य ब्रह्मानंद सरस्वती यांनीच दीक्षा दिली होती, पण ब्रह्मानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या मठात स्वामी शांतानंद सरस्वती आधीपासूनच राहत असल्यामुळे स्वरूपानंद सरस्वती यांनी जवळच्या जमिनीवर नव्या आश्रमाची स्थापना केली। इथून पुढे शंकराचार्य पदाचा वाद न्यायालयातच राहिला। अखेर 8 एप्रिल 1989 रोजी ज्योतिर्मठाचे ज्येष्ठ संत श्रीकृष्ण बोधश्रम यांच्या मृत्यूनंतर स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी स्वतःला त्यांचे उत्तराधिकारी घोषित केलं, पण 15 एप्रिल 1989 ला स्वामी शांतानंद यांनी वासुदेवानंद सरस्वती यांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं। अशा प्रकारे एकाच पीठातून 2 शंकराचार्य तयार झाले, ज्यानंतर हा वाद आणखी तीव्र झाला। पुढे 2017 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानं स्वरूपानंद सरस्वती आणि वासुदेवानंद सरस्वती या दोघांनाही शंकराचार्य म्हणून मान्यता देण्यास नकार दिला। वाद सुरूच राहिला आणि सप्टेंबर 2022 ला स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन झालं। त्यांच्या निधनानंतर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी स्वतःला शंकराचार्य घोषित केलं, पण इतर मठांनी आणि धार्मिक संस्थांनी त्यांच्या दाव्यावर आक्षेप घेतला। शेवटी सर्वोच्च न्यायालयानं 16 ऑक्टोबर 2022 ला अविमुक्तेश्वरानंद यांच्या अभिषेकाला स्थगिती दिली। हा खटला अजूनही सर्वोच्च न्यायालयात आहे, त्यामुळे अविमुक्तेश्वरानंद हे अजूनही सर्वमान्य शंकराचार्य नाहीत। आता सर्वोच्च न्यायालयातल्या याच वादाचा दाखला घेऊन उत्तर प्रदेश प्रशासनानं स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस पाठवली आहे। तुम्ही स्वतःला शंकराचार्य कशाच्या आधारे म्हणता असं या नोटिशीत विचारण्यात आलं। आता यावर अविमुक्तेश्वरानंद यांनी काय उत्तर दिलं ते पाहू। अविमुक्तेश्वरानंद यांनी 24 तासांच्या आत प्रशासनाला 8 पानांचा ईमेल उत्तर म्हणून पाठवला। यात त्यांनी ही नोटीस मनमानी आणि असंवैधानिक असल्याचं म्हटलं। अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयानं त्यांना शंकराचार्य पदावर राहण्यापासून रोखणारा कोणताही आदेश जारी केलेला नाही। हे प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे कोणत्याही तिसऱ्या पक्षाला यावर बोलण्याचा किंवा बंदी घालण्याचा अधिकार नाही, असं अविमुक्तेश्वरानंद म्हणाले। त्यांनी प्रशासनाला नोटीस मागे घ्या असं म्हटलंय। जर असं केलं नाही तर मी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करेन, असा इशारा अविमुक्तेश्वरानंद यांनी दिला आहे। स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी त्यांच्या वकिलामार्फत उत्तर प्रदेश सरकारला कायदेशीर नोटीस पाठवली। या नोटीसमध्ये जर 19 जानेवारीची नोटीस 24 तासांच्या आत मागे घेतली नाही तर सरकार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान करण्यासह कायदेशीर कारवाई केली जाईल असं म्हटलंय। सगळा वाद आहे तो हा। यामुळे स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि उत्तर प्रदेशाचं प्रशासन आमने सामने आले। आता या घटनेवरून साधू संतांमध्येही 2 मतप्रवाह आहेत।
जगद्गुरू राम भद्राचार्य म्हणाले की अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर अन्याय झालेला नाही. पालखीतून स्नानासाठी जाण्याचा कोणताही नियम नाही. आम्ही सुद्धा स्नानाला पायी जातो. सरकारनं त्यांना शंकराचार्य म्हणून सिद्ध करण्यासाठी नोटीस पाठवली, हे योग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद महाराज यांनी मात्र अविमुक्तेश्वरानंद यांना रोखल्याबद्दल निषेध व्यक्त केलाय. प्रशासनानं माफी मागावी, पोलिसांनी साधूंचे केस धरून ओढले, हा सरकारचा अहंकार आहे. सत्ता कायम टिकत नसते. गंगेत स्नान करण्यापासून रोखणारे गोहत्येचे दोषी आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. या सगळ्यावरून आता राजकारणही तापलं आहे. विरोधी पक्ष या मुद्द्यावरून उत्तर प्रदेश सरकारवरती टीका करतायत. या घटनेनंतर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अविमुक्तेश्वरानंद यांच्याशी फोनवरून संवाद साधला. मी तुमच्या सोबत आहे आणि लवकरच तुम्हाला भेटायला येईन, असं अखिलेश यादव यांनी म्हटलंय. काँग्रेस नेत्या पूनम पंडित या स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. ज्यांनी नोटीस पाठवली त्यांनी धर्माचा अभ्यास केलेला नाही. तुम्ही 2024च्या लोकसभा निवडणुका हिंदूंच्या नावाखाली जिंकल्या, पण आज संतांची अवस्था पहा. तुम्ही म्हणता की धर्म सर्वोपरी आहे, पण आज सनातनला सत्ताधाऱ्यांकडूनच धोका आहे, असं त्या म्हणाल्या. उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अजय राय यांनी मंगळवारी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिबिरात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. अशा प्रकारे यावरून आता राजकारणालाही सुरुवात झाली आहे. सध्या तरी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना स्नानापासून रोखणं, त्यांच्या शिष्यांना ताब्यात घेणं, त्यानंतर त्यांना नोटीस पाठवणं, या सगळ्यामुळे वातावरण तापलंय. या मुद्द्यावरून अविमुक्तेश्वरानंद विरुद्ध योगी सरकार असं चित्र निर्माण झालंय. आता या वादात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्या वादाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.